नमस्कार. आजच्या कथेचं नाव आहे समुद्रकाठची एक अनोखी गोष्ट, लाटांचं रहस्य आणि एक जुनं घर. कथेला सुरुवात करूया. दूर, खूप दूर, जिथे आकाश आणि पाणी एकाच रंगात न्हाऊन निघतात, तिथे होतं सागरग्राम नावाचं एक छोटंसं गाव. या गावात समुद्राच्या अगदी काठावर एक जुनं पण डौलदार लाकडी घर होतं. त्या घराला कोणी मालक नव्हता, पण त्याला एक अद्भुत नाव होतं, लाटघर. या लाटघराची भिंत समुद्राच्या लाटांच्या स्पर्शाने पांघोळलेली होती. सकाळ झाली की सूर्यकिरणांची पहिली भेट या घराच्या खिडक्यांशी व्हायची आणि घरातून एक मंद पण मधुर आवाज यायचा, जणू काही लाटा आणि घर एकमेकांशी कुजबुजत आहेत. याच गावात राहायचा मनोज. मनोज हा साधारण 20 वर्षांचा तरुण, पण समुद्रावर त्याचं जीवापाड प्रेम. तो रोज सकाळी लाटघराजवळ जायचा. त्याला नेहमी वाटायचं की या घरात काहीतरी आहे जे फक्त लाटांना आणि त्यालाच कळतं. आजही सकाळ झाली होती. सोसाट्याचा वारा नव्हता. लाटा शांत होत्या आणि समुद्राचं पाणी काचेसारखं स्वच्छ दिसत होतं. मनोज लाटघरासमोरच्या वाळूत बसला आणि त्याने हातातील एक शिंपला कानाला लावला. पण आज त्या शिंपल्यातून नेहमीचा घुम आवाज येत नव्हता. आज येत होता एक दुःखद स्वर, जणू काही समुद्राला काहीतरी सांगायचं आहे, पण त्याला शब्द सापडत नाहीये. दिवसभर मनोजच्या मनात तो शिंपल्याचा आवाज घुमत होता. सायंकाळी जेव्हा सूर्य समुद्राच्या पोटात बुडू लागला, तेव्हा त्याने ठरवलं, आज मध्यरात्री लाटघराचं रहस्य जाणून घ्यायचंच. रात्रीचे 12 वाजले. सर्वत्र शांतता, फक्त लाटांचा श्श असा आवाज. मनोज हळूहळू लाटघराच्या मागील बाजूला गेला. लाटांनी झिजलेल्या एका जुन्या खिडकीतून त्याने आत डोकावले. आत काहीच नव्हते, फक्त जुनं लाकडी सामान, वाळूचे कण आणि जुन्या आठवणींचा वास. पण अचानक पौर्णिमेच्या चांदण्याचं एक कवडसं घराच्या मध्यभागी सापडलं आणि त्या प्रकाशात मनोजला एक गोष्ट दिसली. फरशीत असलेला एक लहानसा न दिसणारा दरवाजा. मनोजने हळूच तो दरवाजा उघडला. आत एक लहानशी खोल पायऱ्यांची वाट होती. घाबरत पण उत्सुकतेने त्याने खाली उतरण्यास सुरुवात केली. पायऱ्या उतरताना लाकडी वासातून एक जुनं जीर्ण झालेलं कागद त्याच्या हाती लागलं. तो कागद होता लाटघराच्या मूळ मालकाचा, एक जुन्या खलाशाचा अखेरचा निरोप. मनोजने ते पत्र वाचायला सुरुवात केली. त्या खलाशाचं नाव होतं विनायक. माझ्या लाटांच्या घरा, मी विनायक. आज तुला हे पत्र लिहित आहे. ही जमीन माझी नाही, तर हा समुद्रच माझा खरा संसार होता. माझ्या प्रत्येक प्रवासात, वादळात आणि शांततेत तूच माझा एकमेव सोबत होतास. माझ्या जीवनात मला एकच गोष्ट मिळाली नाही, शांत आणि निस्वार्थ प्रेम. मी आयुष्यभर मासे, मोती आणि दुर्मिळ गोष्टींच्या शोधात राहिलो, पण खरं प्रेम शोधायलाच विसरलो. एकदा एका भयानक वादळात मला एक शंख सापडला. तो शंख इतका सुंदर होता की मी त्याचं नाव नीलम ठेवलं. त्या शंखात समुद्राचं सर्वात मोठं रहस्य होतं, जगातल्या प्रत्येक प्रेमाची कहाणी. पण मी लोभापोटी तो शंख विकण्याचा प्रयत्न केला आणि त्याच रात्री समुद्र माझ्यावर रागवला. लाटांनी नीलम माझ्या हातून हिसकावून घेतला आणि त्यांनी मला शाप दिला, जोपर्यंत नीलम परत मिळत नाही तोपर्यंत या लाटघरात शांतता नांदणार नाही आणि तू मोक्षाला जाणार नाहीस.
आता मी थकलो आहे. मला हे रहस्य सांगण्यासाठी एक उत्सुक हृदय आणि निस्वार्थ आत्मा हवा आहे. मनोज, तो असशील तर मनोज, तूच तो असशील तर लाटांच्या आवाजात दडलेलं सत्य शोधून काढ. पत्र वाचून मनोजच्या डोळ्यात पाणी आलं. विनायकचा लोभ त्याला समजला. तो त्या पायऱ्या उतरून खाली गेला आणि त्याने पाहिलं. त्या छोट्या तळघरात एक छोटंसं लहानसं मंदिर होतं आणि त्या मंदिरात काहीच मूर्ती नव्हती. फक्त एका दगडावर कोरलेलं एक वाक्य होतं. प्रेम हेच जगातील सर्वात मोठं मोती. मनोजला विनायकाचा शाप आठवला. लाटांच्या आवाजात दडलेलं सत्य. त्याने मंदिरातल्या दगडाला स्पर्श केला आणि हळूच पण स्पष्टपणे बोलला, विनायक, मी तुमचा लोभ समजू शकतो, पण समुद्र फक्त देणं शिकवतो, घेणं नाही. नीलम शंखात कोणती गोष्ट होती? ती होती निस्वार्थ प्रेमाची गोष्ट, आणि ती विकली जात नाही. मनोजचे हे शब्द संपताच समुद्रातून एक प्रचंड लाट आली. ती लाट घराच्या भिंतींवर आदळली आणि त्या लाटेतून बाहेर आला एक तेजस्वी चंदेरी रंगाचा शंख. तोच नीलम शंख. नीलम जमिनीवर पडला आणि त्यातून आवाज आला. तो दुःखद स्वरात म्हणाला. तो दुःखद स्वर नव्हता, तो होता सुंदर, शांत आणि निस्सीम आनंदाचा स्वर. जणू काही शेकडो वर्षांनी समुद्राला शांती मिळाली होती. मनोजने तो शंख उचलला आणि त्याला अचानक विनायकाचं रूप दिसलं. विनायक हसला आणि म्हणाला, धन्यवाद बाळा, तू मला मोक्ष दिलास. नीलम आता तुझ्याकडे आहे. फक्त त्याला बाजारपेठेत घेऊन जाऊ नकोस. त्याला फक्त हृदयाच्या कानाला लाव. आणि विनायकाचं रूप हवेत विझरून गेलं. तळघरात सूर्यप्रकाशासारखा एक दिव्य प्रकाश भरला आणि लाटघरावरचा शाप कायमचा दूर झाला. सकाळ झाली. सूर्य अधिक तेजस्वी दिसत होता. आता लाटघरातून येणारा आवाज कुजबुजत नव्हती. तो होता आनंदाचा जयघोष. मनोजने लाटघर साफ केलं. त्याने तिथे एक छोटासा दिवा लावला आणि विनायकाला श्रद्धांजली वाहिली. त्याने ठरवलं की आता हे घर कोणासाठी राहण्यासाठी नाही, तर समुद्राचं प्रेम अनुभवण्यासाठी असेल. तो रोज सकाळी नीलम शंख कानाला लावायचा आणि लाटांचं सत्य ऐकायचा. आता त्याला कळायचं की समुद्राच्या प्रत्येक लाटेत रहस्य नाही, तर प्रत्येक लाटेत प्रेम आहे. भरती ही आनंद घेऊन येते, तर ओहोटी त्याच्याच महत्त्व सांगते. मनोजने लाटघराला एक नवीन नाव दिलं, प्रेमगृह. आणि त्या दिवसापासून सागर ग्राममधील लोक लाटघराकडे बघून हसायला लागले. त्यांना माहीत नव्हतं आत काय आहे, पण त्यांना जाणवायचंय की त्या जुन्या घरात आता फक्त शांतता आणि सकारात्मक ऊर्जा भरलेली आहे. तर मित्रांनो, आपल्या जीवनातही खूप लाटघरं असतात. आपल्या आठवणी, आपल्या आकांक्षा. आपणही कधी कधी मोहापायी खरं प्रेम, खरी शांती विकायला निघतो. पण आठवा, समुद्राने आपल्याला नेहमीच शिकवलं आहे की जीवनातील सर्वात सुंदर गोष्टी ह्या विकत घेता येत नाही, त्या फक्त अनुभवता येतात. तुमचं नीलम तुमच्याकडे आहे. फक्त तुमच्या हृदयाच्या कानाला लावून ऐका. तुम्हालाही कळेल लाटांचं हे रहस्य. ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.